माझ्या मुला, जर तू माझी वचने स्वीकारशील, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेवशील, आपला कान ज्ञानाकडे देशील आणि आपले मन सुज्ञानाकडे लावशील, जर तू विवेकाला हाक मारशील, सुज्ञतेची आराधना करशील, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. कारण ज्ञान परमेश्वर देतो, त्याच्या मुखातून ज्ञान व सुज्ञता येतात. सरळांसाठी तो यशप्राप्ती सुलभ करतो. तात्विकपणे चालणाऱ्यांना तो ढाल आहे, अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. अशासाठी की त्याने नीतिमार्गांचे रक्षण करावे आणि आपल्या भक्तांचा मार्ग सांभाळावा. नीतिमत्ता, न्याय व सात्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल. कारण ज्ञान तुझ्या चित्तात प्रवेश करेल आणि विद्या तुझ्या जीवाला रम्य वाटेल. विवेक तुझे रक्षण करेल, समंजसपणा तुला सांभाळेल. म्हणजे कुमार्गापासून, विवेकशून्य गोष्टी करणाऱ्या मनुष्यांपासून तो तुला दूर ठेवेल. शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज विशेष रीतीनं शिक्षक दिन आपण साजरा करतोय. सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा. आजच्या उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, तुझी उपकार स्तुती करण्यासाठी आज आम्ही एकत्र आलेलो आहोत. तुझं वचन वाचून तुझ्या वचनामधून बोध घेण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. प्रभू, ही वेळ आम्ही तुझ्या हातात देतो. तू आम्हाला चालव, म्हणजे आम्हाला मार्ग सापडेल, आम्हाला ज्ञान मिळेल आणि बापा, तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी आम्हाला सहाय्य मिळेल. प्रभू, आम्ही सर्वजण तुझ्यापुढे नतमस्तक होतो, नम्र होतो, लीन होतो. तुला विनंती करतो, तू आमचा पुढारी हो. आज तुझी वाणी ऐकण्यासाठी आम्ही आतुर आहोत. आम्हाला तुझं वचन ऐकून ते आमच्या आचरणात आणून तुझा आशीर्वाद उपभोगायचा आहे आणि आम्ही इतरांना आशीर्वादाचं कारण व्हावं असं व्हायचं आहे. म्हणून बापा, आम्ही ही उपासना तुझ्या हातात देतो. तुला विनंती करतो, आज तू आमची भेट घे, तू गौरवीला जा. ही सर्व प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तू ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, परमेश्वराची उपासना करूया. आज विशेष रीतीनं शिक्षक दिन साजरा करत असताना जो खरा शिक्षक, उत्तम शिक्षक, चांगला गुरु, त्या गुरुची आपण स्तुती करूया. पुण्याहून सिस्टर पल्लवी मिस्त्री प्रभूचं हे गीत गाण्यामध्ये आपलं पुढारीपण करते. आपणही तिच्याबरोबर गाऊया. प्रियांनो, आपण आपल्या भारत देशामध्ये 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करत असतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, जे आपल्या भारत देशाचं एक अलौकिक असं व्यक्तिमत्व होतं. भारतरत्न पुरस्कार विजेते ते होते. त्याचप्रमाणे एक हाडाचे शिक्षक होते. आपल्या देशाचे एक हुशार असं एक व्यक्तिमत्व ते होतं. आपल्या भारत देशाचे पहिले उपराष्ट्रपती आणि स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती असा मान त्यांना मिळालेला होता. आणि त्यांची इच्छा होती की त्यांच्या मृत्यूनंतर जेव्हा आपण त्यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरी साजरा करू, तर तेव्हा शिक्षकांचा मान सन्मान केला जाईल, त्यांचा आदर केला जाईल, अशा काही आपल्याकडून गोष्टी घडाव्यात. तर म्हणूनच आज अनुग्रह प्रतिष्ठानतर्फे
आज जी काही ही चर्च सर्व्हिस आहे, ऑनलाईन चर्च सर्व्हिस, ही टीचर्सला, सगळ्या शिक्षकांना डेडिकेट केली जात आहे. त्याबद्दल अनुग्रह प्रतिष्ठानचे मी मनापासून आभार मानते. आणि त्याचप्रमाणे जसं आपल्या आई वडिलांचं एक महत्वाचं स्थान आपल्या जीवनामध्ये असतं, तसंच आपल्या टीचर्सचं सुद्धा एक महत्वाचं स्थान आपल्या जीवनामध्ये असतं. आपल्या आई वडिलांना जसं आपण विसरू शकत नाही, सोडू शकत नाही, तसंच आपल्या टीचर्सला सुद्धा आपण विसरू शकत नाही. ह्या सर्वांपेक्षा आपल्या जीवनामध्ये आणखीन कोण महत्वाचं असतं तर आपली ख्रिस्त गुरु माऊली, आपला रब्बाय, हा आपल्यासाठी एक विशेष असं, सगळ्यांच्या पेक्षा एक विशेष असं त्याचं स्थान आपल्या जीवनामध्ये असतं, आपल्या अंतःकरणामध्ये असतं. तर त्या निमित्ताने आज आपण त्याचं ख्रिस्ताचं, आपल्या ख्रिस्त गुरु माऊलीचं स्तवन करूया. उपासना संगीतामधून गीत नंबर 55 हे गाऊया. उपासना संगीतातून गीत नंबर 55. Christ,
शिक्षक दिन आपणा सर्वांना, सर्व शिक्षकांना आणि इतर जे सर्व आहेत आपल्याला सर्वांना आनंदाचा, भरभराटीचा, सुखाचा जाओ, हीच परमेश्वर देवबापाच्या चरणी माझी प्रार्थना. थँक्यू सो मच. पल्लवीताई, या सुंदर गीतामध्ये आमचं पुढारीपण केलं, मनपूर्वक आभार. आता आणखीन एक गीत ऐकूया शिक्षिकांकडून. केडगावहून प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका स्तोत्र गाऊन, प्रत्यक्ष पवित्र शास्त्रातलं स्तोत्र जसंच्या तसं ते गाऊन आपल्याला प्रभूची स्तुती करण्यामध्ये सहाय्य करतायत. चला आपण त्यांच्याबरोबर हे स्तोत्र गाऊया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती करते, त्याच्या नावाला धन्यवाद देते, कारण पुन्हा एकदा अनुग्रह प्रेयर ग्रुपमध्ये टीचर्स डे निमित्त प्रार्थना करण्याची आणि प्रभूची स्तुती करण्याची संधी त्याने आम्हाला दिलेली आहे. आणि विशेष प्रकारे बाळासाहेबांचे देखील मनापासून उपकार मानते, कारण त्यांनी आम्हाला ही संधी दिली. पंडिता रमाबाई मुक्ती मिशन संचलित शारदा सदन प्राथमिक शाळेच्या शिक्षिका आपल्यासमोर एक गीत सादर करीत आहे. आपल्याला वाटत असेल, परंतु हे गीत अनोखं आहे, कारण पंडिता रमाबाई मुक्ती मिशन चर्चमध्ये पंडिता रमाबाईंनी काही स्तोत्र सुरावर म्हणायला शिकवलेली होती आणि त्यापैकीच एक स्तोत्र आम्ही यावेळी आपणासमोर सादर करीत आहोत. स्तोत्र 46 सादर करीत आहेत शारदा सदन प्राथमिक शाळेच्या सर्व शिक्षिका. देव आमचा आश्रय सामर्थ्य आहे संकटात तो घरोघरी सहाय्या सापडतो. गाजरी भूमीची उलटा पालट झाली आणि जरी डोंगर समुद्राच्या हृदयात
आपण सर्वांनी स्तुती स्तोत्र गाण्यामध्ये आमचं सहाय्य केलं, प्रभूची स्तुती करण्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचण्याची वेळ झाली आहे. साताऱ्याहून अपर्णा भांबळ प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचते. आज मननासाठी जो शास्त्रभाग निवडला आहे तो आहे नीतिसूत्रे, त्याचा 8वा अध्याय 1 ते 11 ही वचने आपण बघणार आहोत. ज्ञानाची थोरवी. ज्ञान घोषणा करीत नाही काय? सुज्ञपण आपल्या वाणीची गर्जना करीत नाही काय? मार्गावरील उंचवट्यांच्या शिखरांवर, सवाट्यांवर ते उभे असते. ते वेशी नजीक नगराच्या तोंडी प्रवेशद्वारी मोठ्याने ओरडून म्हणते, मानव हो, मी तुम्हाला हाका मारित आहे. मनुष्य जातीसाठी माझी वाणी आहे. अहो भोळ्यांनो, तुम्ही चातुर्याची ओळख करून घ्या. मूर्खांनो, सुबुद्ध हृदयाचे व्हा. ऐका, कारण मी उत्कृष्ट गोष्टी सांगणार आहे. माझ्या वाणीतून सरळ गोष्टी निघणार आहेत. माझे तोंड सत्य बोलते. माझ्या वाणीला दुष्टपणाचा वीट आहे. माझ्या तोंडची सर्व वचने न्यायाची आहेत. त्यात काही वाकडे व विपरीत नाही. ज्याला समज आहे त्याला ती सर्व उघड आहेत. ती ज्ञान प्राप्त झालेल्यांना सरळ आहेत. रुपे घेऊ नका, तर माझे शिक्षण घ्या. उत्कृष्ट सोने न घेता ज्ञान घ्या, कारण मोत्यांपेक्षा ज्ञान उत्तम आहे. सर्व इष्ट वाटणाऱ्या वस्तू त्याच्याशी तुल्य नाहीत. ही सर्व वचने देवबाप आपल्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. अपर्णा, प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारीपण केलंस. तू वेळेत हे रेकॉर्डिंग करून आमच्याकडे पाठवलंस. तुझे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. आपण आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया, उपासना संगीतामधून हे गीत गात असताना. आपण उपासना संगीतामधून 523 क्रमांकाचं गीत गाऊया. सर्वांच्या परिचयाचं हे गीत आहे. हे गीत गात असताना आपण आपलं दान परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या माध्यमातून आम्ही जे काही प्रभूची सेवा करत आहोत त्यामध्ये जर आपल्याला हातभार लावायचा असेल तर आपण आपलं दान आम्हाला पाठवू शकता. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझ्या प्रीत्यर्थ विचार, घडो आचार उच्चार. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझी इच्छा तीच माझी, सदा असू दे देवाजी. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझे चिंतन जीवन, मृत्यू तुझे विस्मरण. हेची दान देगा देवा, नित्य घडो तुझी सेवा. तुझे लेक ऋणी देवा, घेई बापा सम सेवा. हेची दान देगा देवा, नित्य
नित्य घडो तुझी सेवा. प्रार्थना करूया आणि आपलं दान आपण परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. आमचे अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये दाखवलास. तुझी स्तुती आराधना करण्यासाठी तू आमचं सहाय्य केलंस. प्रभू, तुझ्या उपस्थितीमध्ये प्रार्थना करण्यासाठी, वचनावर मनन करण्यासाठी ही सुंदर वेळ तू आम्हाला दिली आहेस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. रोज आणि रोज तुझे अनेक आशीर्वाद तू आमच्या जीवनामध्ये आम्हाला अनुभवास देतोस. तू आम्हाला चालवतोस, आमचं रक्षण करतोस, आम्हाला पुरवठा करतोस. प्रभू, तुझ्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्पस दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. या दानाचा तू स्वीकार कर, हे दान आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये अधिक वाढावं, तुझी ओळख अनेकांना व्हावी. अनुग्रह, प्रेयर फेलोशिप आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं अद्भुत कार्य होण्यासाठी या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आज आम्ही तुझं वचन ऐकत असताना तू आमच्याशी बोल. तुझ्या सेविका सिंधुताई कोतवाल आज शिक्षक दिनानिमित्त आमच्याशी बोलत असताना प्रभू, त्यांच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द आमच्यासाठी आशीर्वादित होऊ दे. या वचनाच्याद्वारे तू आमची भेट घे, आम्हाला उत्तेजन दे, धीर दे आणि तुझी सेवा अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी तू आम्हा सर्वांना उत्तेजन दे. प्रभू, आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. चालणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक. आमेन. पवित्र शास्त्र म्हणजे ज्ञानसंपदा, भांडार, देवानं आपल्या हाती सोपवलेला खजिना. हा खजिना आपण खोदून पाहूया का? त्यामध्ये कोण आपलं सहाय्य करतंय? चला त्यांची ओळख करून घेऊया. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड त्यांची ओळख आपल्याला करून देत आहेत. शालोम. कसे आहात आपण सर्व? मागच्या रविवारची भक्ती आपल्यासाठी आशीर्वादित झाली आहे, आमचा विश्वास आहे. आपल्यापैकी काही जण आम्हाला लिहिता आणि कशा प्रकारे प्रभू आपल्याशी बोलत आहे, आपल्याला आशीर्वाद देत आहे, याची साक्ष आम्हाला ऐकायला मिळते. याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो. जर आपण अद्याप आम्हाला लिहिलं नसेल तर जरूर आमच्याशी संपर्क करा. आपली साक्ष, आपले आशीर्वाद याविषयी आम्हाला माहिती द्या आणि त्याद्वारे आपण प्रभूचं गौरव करू. 6 सप्टेंबर रोजी आम्ही खरं म्हणजे एक सभा आयोजित केली होती आणि त्या दिवशी आम्ही शिक्षक दिन साजरा करणार होतो. परंतु पुण्यामध्ये 6 सप्टेंबरला एक फार मोठा जो उत्सव चालू आहे त्याचा शेवटला दिवस असतो आणि अनेक रस्ते कदाचित बंद असतील, ट्रॅफिक जाम असेल. त्यामुळे आम्ही तो कार्यक्रम पुढे ढकलला आणि पुढील शनिवारी 13 सप्टेंबर रोजी बायबल सेंटर या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेणार आहोत आणि शिक्षकांचा आपण विशेष सन्मान करणार आहोत. त्यांचे आपण आभार मानणार आहोत आणि म्हणून माझी सर्व शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी जरूर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं. आपलं नाव रजिस्टर करण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे आम्हाला दुपारच्या भोजनाची व्यवस्था करणं सोपं जाईल. कृपा करून आम्हाला जरूर कळवा. मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये पास्टर जोसेफ पवार आणि त्यांचे सहकारी जे लोणी काळभोर या ठिकाणी असतात, त्यांनी अतिशय सुंदर गीतं गायली आणि प्रभूच्या भक्तीमध्ये आमचं पुढारी पण केलं. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचा आभारी आहे. आपल्यासाठी डॉक्टर शैलेंद्र आवळे जे दिल्लीमध्ये असतात, त्यांनी अतिशय सुंदर शास्त्रवाचन केलं. त्याबद्दल मी त्यांचाही आभारी आहे. 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतामध्ये शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षकांचा सन्मान केला जातो. त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही फार चांगली संधी आम्हाला मिळते. आजच्या भक्तीमध्ये आपण शिक्षक दिन साजरा करत आहोत आणि त्यासाठी विशेष वक्त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे.
इंग्रजी भक्तीमध्ये सिस्टर फ्लोरा बावडेकर यांनी प्रभूचं वचन आमच्याकडे आणलं आहे आणि मराठीमध्ये आमच्यातील अत्यंत तरुण मिसेस सिंधुताई कोतवाल ज्या सर्वात अनुभवी अशा शिक्षिका आहेत. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी शिक्षकी पेशामध्ये घालवलं. 35 वर्ष पुण्यातील अत्यंत सुप्रसिद्ध आणि जुनी शाळा सेंट अँड्रूज गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी त्यांनी अध्यापनाचं कार्य केलं आणि त्यापैकी बराच काळ त्या शाळेच्या प्रिन्सिपॉल होत्या आणि अतिशय सुंदर साक्ष त्यांच्या जीवनाची आहे. पुण्यातील मेथडिस्ट मराठी चर्चच्या त्या अतिशय उत्साही ॲक्टिव्ह अशा सभासद आहेत. दर शनिवारी त्यांच्या घरी आमची बायबल स्टडी असते आणि त्यामध्ये सुद्धा त्या अतिशय आनंदाने आणि उत्साहानं भाग घेतात. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य मी पाहिलं की प्रत्येक वेळेला जेव्हा बायबल स्टडीला त्या बसतात त्यावेळेस त्यांच्याजवळ बायबल तर असतंच, परंतु वही आणि पेन असतो आणि मी जे काही सांगत आहे किंवा आम्ही ज्या काही गोष्टींची चर्चा करत आहोत ती बायबल स्टडी, तो शास्त्राभ्यास, त्याची टिपणं त्या काढतात. त्याच्याविषयी आपल्या नोट्स त्या ठिकाणी लिहित असतात आणि त्यावरून पवित्र शास्त्राच्या अभ्यासाविषयी त्या किती गंभीर आहेत हे आम्हाला त्यामधून दिसतं. आम्ही अर्थातच त्यांच्या पाहुणचाराचा नेहमी आनंद घेतो. अतिशय प्रेमानं त्या नेहमी आमचं स्वागत करतात आणि एखाद्या मातेसारखं त्या आम्हा सर्वांची काळजी घेतात. याबद्दल आम्हाला अतिशय आनंद वाटतो आणि आजच्या भक्तीमध्ये प्रभूचं वचन ते आमच्याकडे आणणार आहेत. त्याबद्दल आम्ही प्रभूची स्तुती करतो आणि कोतवाल आंटींचे आम्ही मनापासून आभार मानतो. आपणा सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नामात सलाम. मला व आपणाला हा रविवार देवाच्या वचनातून भरभरून आशीर्वादित करो. ओघानेच आमच्या मननासाठीचा विषय आपण जाणूनच आहात. खरं तर शिक्षिकेनेच शिक्षक दिनाविषयी बोलणं जरा कठीणच आहे. पण होतं काय की आपल्या पाळक साहेबांनी हलक्या आवाजात सूचनेद्वारे आदेश दिला की तो टाळणं म्हणजे कठीणच असतं. परमेश्वर करो आणि शिक्षण आपल्या ज्ञानात भर घालो. आपण सर्व पवित्र शास्त्रात रममाण होणारे आहोत आणि वाचन मनन त्याद्वारे एकमेकांच्या बरोबर भाषण, उपदेशातून मननातून विचार मांडणारे आपण आहोत. इतरांना शिकवणारे, आपण शिकणारे असे आपण सर्व सुजन इथे उपस्थित असताना या विषयावर बोलताना पुष्कळस जणू आपली उजळणी होईल किंवा प्रभू कृपेने कदाचित आपल्याला काही नवीन त्याच्यातून मुद्दे पण प्रभू आपल्याला आपल्या नजरेत आणू शकतो. अशी ही सहभागिता आणि या वचनातून परमेश्वराच्या समक्षतेत आपण ज्ञानाविषयी, शिक्षण म्हणण्यापेक्षा ज्ञानाचं दान करणं आणि ते शिक्षकी पेशाकडे आहे असं आपण म्हणतो. परंतु शिक्षक आणि शाळा हे फार मर्यादित आहे. ह्याच्या पुढे आपण गेलो तर आजच्या काळात शाळेपेक्षाही आणि शिक्षक जरी आपल्या समोर असले तरी इतर अनेक वेगवेगळ्या प्रकारे आणि विशेषतः या ऑनलाईन असल्यामुळे आणि वाचनातून कमीपेक्षा आपल्या निरीक्षणातून आपण सतत शिकत असो. पूर्वी शिक्षक म्हणजे हा पुरुषच असायचा आणि स्त्रियांना तिथे स्थान नव्हतं आणि म्हणून त्याला सगळेजण मास्तर म्हणत असत आणि मास्तर म्हणजे ती पुरुषाची अभिव्यक्ती आणि त्याचा तो पेहराव आणि हातात छडी याविषयी जर आपण वाचलं असेल किंवा मला वाटतं पु ल देशपांडे याविषयी खूपच पारायणं केलेली आहेत, वाचन केलेलं आहे, लिहिलेलं आहे आणि आपल्याशी ते बोललेले आहेत. असो, आता शिक्षण, शाळा आणि शिक्षक
ते जरी मर्यादित राहिलेले नसले तरी बालवाडीपासून ज्ञान देणाऱ्या शिक्षिकेंची संख्या जास्त आहे, पुरुषांची बहुतेक नसतेच. ते का, तर हेही आपण जाणून आहात की होतं काय की गर्भावस्थेत सुद्धा बाळ आईच्या रोजच्या जीवनातून, व्यक्तिमत्वातून शिकत असते. आणि याचं उत्तम आपण उदाहरण बघतो की लोकांनी आपल्या पहिल्या अध्यायात आणि 41व्या वचनात सांगितलेलं आहे की जेव्हा अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकले तेव्हा तिच्या उदरातील बालकाने उडी मारली आणि अलिशिबा पवित्र आत्म्याने पूर्ण झाली. या एकाच वाक्यात जर आपण मुद्दे काढले तर व्यक्ती आणि कृती आणि परिणाम हे कितीतरी मुद्दे त्यातून आपल्याला मिळतील. हे खरं ज्ञान आहे. आणि गर्भावस्थेपासून बालक हा शिकत असतो. जेव्हा तो आपल्या कुटुंबामध्ये येतो तेव्हा माता पिता हे दोघेही त्याचे शिक्षक असतात. ते त्याला शिकवत असतात आणि त्याच्यासाठी नियम असतात, काय करावं काय करू नये. आणि आपण हेही म्हणतो की आपल्या पवित्र शास्त्रातील नियमशास्त्र हे बालकरक्षक आहे, बालरक्षक आहे. आणि या पद्धतीने जर आपण पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल की शाळांना सुद्धा ज्ञानावरून विद्यालय असं म्हटलं जाते, जिथे विद्या मिळते. ज्ञानाला विद्या हा दुसरा शब्द आहे. आणि मला वाटतं की मला नेहमी एका शाळेचं ब्रीदवाक्य खूप आवडायचं की विद्या विनयेन शोभते. अशा अनेक गोष्टी माझ्या लक्षात येतात. पण जिथे विद्वत्ता आहे तिथे नम्रता हवी, तरच ती विद्वत्ता, तरच ते ज्ञान, तरच ते शिक्षण असं आपल्याला नक्कीच सर्वांना वाटतच असेल. तसंच एक विद्वान गृहस्थ, त्यांचं नाव डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ते दक्षिण भारतात राहत होते आणि त्यांचं शिक्षण वेलोर इथल्या मिशन शाळेत आणि मद्रास मिशन कॉलेजमध्ये, मिशनरी कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं. आणि तिथूनच त्यांनी आपलं प्रशिक्षण वाढवत ते तत्वज्ञान आणि अनेक विषयामध्ये तज्ज्ञ असे झालेले आहेत. वेलोर म्हटलं की आपल्याला वेलोरच्या मिशन हॉस्पिटलची आणि कॉलेजची आठवण येणं अशक्य नाहीच आहे. कारण अगदी परदेशी छोटीशी तरुण मुलगी आयडासकडे येते आणि आरोग्य सेवेला सुरुवात करते आणि त्यातून परमेश्वर एवढं मोठं भव्य दिव्य अशी ती संस्था उभं करतं. 40-50 वर्षापूर्वी संबंध आशिया खंडात की एकच अतिशय उत्कृष्ट दर्जेदार हॉस्पिटल आपल्याला बघायला मिळालेलं आहे. त्यानंतर त्याचा तितका आता विस्तार झालेला आहे. आणि मला आठवण येते की आपल्या महाराष्ट्रातले डॉक्टर श्रीसुंदर, डॉक्टर पारधी, डॉक्टर रजनीकांत आरोळे, त्यांची पत्नी आणि डॉक्टर मेरीदास गुप्ता यांनी शिक्षण घेतलेलं आहे. याशिवाय आपल्याला अनेक अभिव्यक्ती माहिती असतील. आणि त्यांनी हे सेवाव्रत स्वीकारलं. त्यांनी त्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघितलं नाही, परंतु हे जे वैद्यकीय ज्ञान आहे हे त्यांनी परमेश्वराच्या सेवेसाठी स्वतःला अर्पित केलं आणि त्यातून त्यांनी ती सेवा केली. त्याच्याकडे व्यवसाय म्हणून असं अजिबात बघितलेलं नाही. आणि मला वाटतं याला खरं आपण ज्ञान म्हणू शकतो किंवा त्या ज्ञानातून जी सुज्ञता आणि जे दुसऱ्यांच्या प्रती असलेली आपली वृत्ती ही अतिशय महत्वाचा आपल्या आयुष्याचा भाग होऊ शकतो असं मला वाटतं. आणि आपण जर हे खरं शिक्षण, त्याचा उगम कुठं आहे, कसा आहे, यामुळे आपल्यावर संस्कार कसे होतात आणि यासाठी खरा जो उगम आहे त्याकडे जर आपण जात राहिलो तर
त्या ज्ञानामध्ये कधीही खंड पडत नाही. ही प्रतिक्रिया किंवा हे शिक्षण हे अखंड आपल्या आयुष्यभर चालू असतं. असो, डॉक्टर राधाकृष्णन यांच्या विद्यार्थ्यांना वाटलं की आपण आपल्या सरांचा वाढदिवस साजरा करू आणि त्यांनी विनंती केली की सर आम्हाला तुमचा वाढदिवस साजरा करायला पाहिजे. तर त्यांनी नम्रपणे आणि विनयशीलपणे आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं की जर तुम्ही हा दिवस साजरा करू शकता तर तो माझ्यासाठी करू नका. माझी तुम्हाला विनंती आहे, हा दिवस म्हणजे 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करा. तर मला अभिमान वाटेल आणि मला आनंद होईल, कारण शिक्षक हा देशाचा आत्मा आहे. शिक्षक हा देशाचा आत्मा आहे. म्हणून हा दिवस शिक्षक म्हणून आपण साजरा करत आहोत. प्रत्येक व्यक्तीला शिकण्याचा आणि अचूक ज्ञान मिळवण्याचा हक्क आहे. त्यातून त्याचं व्यक्तिमत्व, त्याच्यातील सुप्त कला यांना संधी मिळते. यासाठी शिक्षकाची आवश्यकता असते. सध्या शिक्षण व ज्ञानार्जन झपाट्याने वाढत आहे, बदलत आहे. संशोधन आणि ज्ञानाची तहान भागवणारे शास्त्रज्ञ, विचारवंत, साहित्यिक, कलावंत, खगोलशास्त्रज्ञ आणि इतर अनेक शास्त्र आणि ईश्वरी ज्ञान संपन्न देवाचे सेवक बदलत्या काळात समाजासाठी झटत आहे. समाजाचे मूळ आपल्या पवित्र शास्त्रातच आहे. पहिलेच पुस्तक आपण पाहिले तर देवाने सृष्टी निर्माण केली, त्याच्यात अनेक आपण प्रकार पाहतो आणि त्याच्यावर प्रभुत्व जाणवण्यासाठी परमेश्वराने मानव निर्माण केला, आपल्या प्रतिमेचा असा निर्माण केला आणि तो एकटा नसावा म्हणून त्याला जोडी म्हणून त्याने स्त्री निर्माण केली आणि त्यातून ही कुटुंब संस्था निर्माण झालेली आहे. हे फार महत्वाचं ज्ञान परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे आणि त्यातून ही जी कुटुंब संस्था निर्माण झाली, अशी अनेक कुटुंब एकत्र आल्यावर समाज निर्माण आणि या समाजामध्ये राहताना आपल्याला स्वातंत्र्य असलं तरी आपण एकमेकांशी जेव्हा वागतो, व्यवहार करतो, तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी बंधनं येतातच. आणि या समाजात राहत असताना काय बंधनं असावीत, काय नियम असावेत, त्याच्यासाठी शिक्षक पाहिजे, शिक्षण घेणारे पाहिजे आणि शिक्षकाकडे विद्या पाहिजे, त्याच्याकडं ज्ञान पाहिजे आणि ते परमेश्वराने त्याला दिलेलं आहे. कारण प्रत्येक मानवाला त्याने आपल्या प्रतिरूपाचा असा तयार केलेला आहे. आणि मोशेचं जीवन आपण बघितलं तर त्याने परमेश्वराने त्याला इतकं उत्तम घडवले. ते कसं घडवलं बघा. त्याच्या जीवनाच्या 120 वर्षामध्ये 3 टप्पे आहेत. पहिले जे 40 वर्ष त्याला वाटलं की आपण कोणीतरी फार विशेष आहोत. राजवाड्यात त्याला सर्व प्रकारचं शिक्षण मिळत गेलेलं होतं. पुढील 40 वर्षात त्याला असं वाटलं की आपण कोणीही नाही, आपण कोणीच नाही, आपण नगण्य आहोत. त्याच्या पुढच्या 40 वर्षात त्याने बघितलं की परमेश्वराने तो काहीही नसताना त्याला काही विशेष म्हणून निर्माण करून त्याचं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे. आपणही अवस्थेतून जातो, त्याचंही आपण भान ठेवलं तर आपल्याला अशक्य काहीच नाही. कारण परमेश्वर आपल्याबरोबर आहे, त्याची कृपा आपल्याबरोबर सतत आहे. परमेश्वराने त्या मोशेला इतकं कर्तबगार केलं की त्याच्याबरोबर तो बोलला तेवढं त्याला कर्तबगार केलं आणि इतकं त्याला पवित्र परमेश्वर त्याच्याबरोबर बोलला आणि त्याने 10 आज्ञा दिल्या आणि इस्रायलांना कसं वागायचं, आपले आचार विचार उच्चार कसे असावेत हे शिकवण्यासाठी त्याने त्याला तयार केलं आणि ती जबाबदारी त्याच्यावर टाकली. सुजन हो, आपल्याला आपल्या स्वतःच्या बाबतीत पण परमेश्वर काही जबाबदारी देतो.
आपलं कुटुंब, आपल्या कुटुंबातली जी आपली घडण आहे, वयोमानाप्रमाणे जे एकमेकांशी संबंध आहेत, त्याची निर्मिती परमेश्वराने केली आणि आपण त्याच्याच हातात आहोत. आणि हेच आहे खरं ज्ञान, जे परमेश्वराने आपल्यासाठी दिलेलं आहे आणि त्याच्या कृपेने, त्याच्या पवित्र शास्त्रातून त्याने आपल्याला ही शिकवण दिलेली आहे. परमेश्वराने ज्या आज्ञा दिल्या त्या आपल्याला माहिती आहेत. पहिल्या 4 आज्ञा ह्या आपण आणि परमेश्वर याच्या संबंधात आहेत आणि बाकीच्या 6 आज्ञा समाजात आपण एकमेकांशी कसं वागायला पाहिजे हे त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्या ज्ञानात सुज्ञता आहे. उत्तम दर्जेदार नीतिमान जीवन जगण्याचे त्यात आपल्याला बाळकडू मिळालेलं आहे. ते बाळकडू मिळाल्यामुळे नियमशास्त्र हे आपल्या जीवनाचा एक पाया आहे. आणि सर्व आज्ञा कृतीत आणताना त्या सकारात्मक केलेल्या आपल्याला दिसायला पाहिजे. कारण होतं काय, काही करू नको म्हटल्यानंतर मानवाची वृत्ती असते की ते करून बघायला पाहिजे. तसं होऊ नये, तर त्या उलट आपण विचार करून आपल्या कृतीत ते आणायला हव्यात. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्या 10 आज्ञांचं सार फक्त 2 आज्ञांमध्ये सांगतो आणि त्याच्यात सर्व काही आलेलं आहे. संदेश शास्त्र सर्व काही आलेलं आहे. आपला देव परमेश्वर याच्यावरची प्रीती, आपल्या शेजाऱ्यावरची प्रीती, हा सगळा महत्वाचा ज्ञानाचा गाभा आहे. आणि तो आपण ग्रहण केल्यास, आपण देवाच्या आज्ञा पाळल्यास समाज हा उत्कृष्ट आणि दर्जेदार होऊ शकतो. आणि सलमोनाने लिहिलेलं नीतिशास्त्र सूत्र म्हटलं ज्ञानाचा आणि सुज्ञानाचा तो कळसच आहे. स्तोत्र बघितलं तर दावीद, आसाफ, कोरह स्वतःच्या जीवनातून भरपूर काही ते शिकतात आणि आपल्याला शिकवतात. हेच ते ज्ञान आणि सुज्ञान. ज्ञान आणि सुज्ञान ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. परंतु जर ज्ञानाचा परिपाक आणि त्याचं जर तुम्ही कृतीत सुज्ञानात जर रूपांतर केलं तरच त्या ज्ञानाच्या या 2 बाजू असू शकतात. जर आपल्या कृतीतून अयोग्य वापर केला गेला तर सुज्ञान नाही तर अज्ञानच असणार आहे. परिणामी अति शहाणपणाने वागणे, दुष्टात्म्याने दुष्कृत्य करणे असा त्याचा परिपाक होऊ शकतो. आणि अशा रीतीने त्या ज्ञानाचं जेव्हा आपण परीक्षण करतो आणि ते ज्ञान आपण स्वीकारतो तेव्हा बालावस्थामध्ये शिकत असताना आपल्याला जर ऐकलं नाही तर आपल्याला शिक्षाही मिळते. या शिक्षणाला किंवा ज्ञानाला एकच शब्द पण 2 अर्थ. शिक्षा, शिक्षा म्हणजे शिक्षण आणि शिक्षा म्हणजे लहानपणी आपण जे अनुभवलेलं आहे तेच. कारण सभोवतालच्या वातावरणाचा जर दुष्परिणाम आपल्या मुलांवर होत असेल तर त्या ठिकाणी आपण त्याची दखल घ्यायला पाहिजे. आणि म्हणून शिक्षा करणं, समजावून सांगणं त्या ते आवश्यक असतं. सद्यस्थितीत तर पाहिलं तर शिक्षण आणि शिकणे आणि ज्ञान संपादन करणे याचं चित्र अति विदारक झालेलं आहे. त्याविषयी आपण इकडे चर्चा करणारच नाही. पण ते सुधारण्याची जबाबदारी आपल्यासारख्या सुजनांवर आहे. त्याची आपण दखल घ्यायला पाहिजे. आणि प्रत्येक कुटुंब हे सत्स्वशील असावं म्हणून त्यासाठी आपण झटावं असं मला वाटतं. कारण सुपीक जमीन असली आणि उत्तम बियाणं असतं तर 100% पीठ येईल. परंतु जर खडकावर, रस्त्यावर आणि कमी सुपीकता असलेल्या ठिकाणी आणि तण जिथं वाढत असतील तिथं बियाणं पडलं
तर ते नाश करणार पीक असं. आणि होतं काय की पाऊल म्हणतो की कोणी पेरलं, कोणी पाणी घातलं, परंतु त्यामध्ये परमेश्वराचा हात असतो आणि परमेश्वर ते वाढवतो. किती सुंदर वचन आहे पहा. आणि या सगळ्या ज्ञानाचा उगम मी म्हणेन, इतर सर्व कितीही तुम्ही शास्त्र विज्ञान काय काय असेल ते बघितलं तर त्याचा उगम फक्त आपल्या पवित्र शास्त्रात मिळतो. आणि पवित्र शास्त्र म्हणजे हा मोठा एक ज्ञानकोश आहे. आणि त्यात आहेत एकंदर 66 ग्रंथ आहेत. ते ग्रंथ इतके एकमेकांशी चिकटलेले आहेत, जणू काही डाळिंबात मधल्या दाण्यांसारखे कसं तो एक भाग असा चिकटलेला असतो त्याप्रमाणे जुन्या करारातले 39 ग्रंथ, नव्या करारातले 27 ग्रंथ म्हणेन मी त्यांना, ते एकमेकांपासून अलग होऊ शकत नाही. आपण थोड्याच पुस्तकांकडे पाहू की त्यातून आपल्याला कळेल की पवित्र शास्त्र हा कसा एकच एन्सायक्लोपीडिया ज्ञानकोश आहे. उत्पत्तीच्या पुस्तकात आपण बघितलं तर अप्रत्यक्षपणे येशू ख्रिस्ताविषयी सूचना देणारे पुस्तक, तसेच अब्राहाम, इझाक, याकोब यांच्याबरोबर परमेश्वराने केलेला करार याविषयी आपल्याला कळतं. आणि विशेष म्हणजे इझाकाचं अर्पण करताना येशू ख्रिस्ताच्या अर्पणाशी ते किती जुळणार आहे. आणि त्या अब्राहामने केलेलं पालन, आज्ञापालन हे अगम्य आहे. निर्गमाच्या पुस्तकात बघितलं तर मोशेच्या परमेश्वरावरील विश्वास किती गाढ होता हे आपल्याला दिसतं. नव्या करारात बघितलं तर इब्री 11वा अध्याय आपल्याला अगदी माहिती आहे की त्यातली जी वचन आहेत, विशेषतः 11व्या अध्यायातली 23 ते 29 या वचनामध्ये 25-26 वचनं सोडली तर प्रत्येक वचनात विश्वास हा शब्द आलेला आहे. मोशेला त्याच्या आई वडिलांनी विश्वासाने 3 महिने लपवून ठेवलं. मोशेने फारोच्या कन्येचा पुत्र म्हणवण्याचे विश्वासाने नाकारले. फारोला न भीता विश्वासाने त्याने मिस्र देश सोडला. पण फारो इतका पराक्रमी होता की तो पळून जात असताना तो कशाही प्रकारे त्याला पकडून त्याला नाहीसा करू शकत होता. 28व्या वचनामध्ये अतिशय महत्वाचं आहे की त्याने वलांडण सण व रक्त सिंचन विधी विश्वासाने पाळले. 29व्या वचनात तांबडा समुद्र कोरड्या भूमीवरून विश्वासाने पार केला. आपण हा अध्याय शेवटपर्यंत वाचला तर त्यामध्ये विश्वास आपल्याला प्रमुख दिसतं. आणि हे खरं ज्ञान आहे प्रियांनो. जेव्हा आपल्याला कोणी शिकवत असलं, जर आपल्याला त्या व्यक्तीवर विश्वास असेल तर ते ज्ञान आपण ग्रहण करू शकतो. लेवीचं पुस्तक घेतलं तर त्यात अनेक अर्पणं दाखवलेली. होमार्पण यातून आपल्याला ख्रिस्त जगासाठी स्वर्गातून उतरला हे दर्शवतं. अन्नार्पण येशूने केलेली सेवा आणि त्याची कृती हे आपल्याला दर्शवतं. शांतार्पण येशूची मनोशांतता, सहनशीलता, समजूतदारपणा याचं दर्शक आहे. पापार्पण आपले पाप स्वतःवर घेणे आणि ते प्रायश्चित्त सफल करणे आणि परमेश्वराला ते अर्पण आपल्यासाठी, सर्व जगासाठी क्रूसावर खेळून घेणे हे त्याचं दर्शक आहे. दोषार्पण येशूने पित्याला स्वतःच्या अर्पणातून क्षमेचा मार्ग आपल्यासाठी खुला करून दिला. कारण प्रायश्चित्ताशिवाय क्षमा नाही. घटनेच्या पुस्तकात गेलं तर आपण हे बघू शकतो की
येशू ख्रिस्ताला उंचावणे आणि अविश्वासापासून दूर राहणे. पाऊल गलतीकरास लिहिताना 5व्या अध्यायात 7व्या वचनात म्हणतो, तुम्ही चांगले धावता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला काय? शुभवर्तमान नियमशास्त्रातले हे सगळे निवडिक संबंध आपण जर बघितलं तर हा खरोखरी ज्ञानकोश आहे आणि जो परमेश्वराच्या वचनांनी समृद्ध झालेला आहे. अनुवादाच्या पुस्तकात गेले तर आपल्याला काय दिसतं? येशू ख्रिस्त खरा संदेष्टा 1 अध्याय आणि 22 वचनात म्हणतो की तुम्ही तो संदेष्टा जो पूर्ण करतो, भविष्य पूर्ण करतो, ते कृतीच आणतो, त्याप्रमाणे तुम्ही ज्ञानाने संपन्न व्हा आणि करणारे व्हा. ऐकणारे होऊ नका. ऐकणारे व्हाल तर तुम्ही स्वतःला फसवता. येशू ख्रिस्त कृतीशील, ज्ञानाबरोबर कृती पाहिजे अशा त्याच्या जीवनातून त्याने आपल्याला ज्ञान दिलेलं आहे. नव्या करारासारखीच ही पुस्तकं नाही तसं आपण काही म्हणू शकत नाही. तर जुना करार ही येशू ख्रिस्ताची पूर्वछाया आहे, भविष्य आहे. हो, हे पुस्तक मोशेला म्हणजे अनुवादाचं पुस्तकाविषयी मी म्हणते की हे पुस्तक ना मोशेचा शेवटला काळ किंवा मोशेला निरोप देणारं असं हे पुस्तक आहे असं आपल्याला दिसतं. येशू ख्रिस्ताचा जन्म आणि त्याची ती नम्रता, गव्हाणीमध्ये जन्म, इथपासून ज्ञानाला उगम झालेला आहे. जे जुन्या करारात आहे ते कृतीत कसं आलेलं आहे हे आपण तिथे बघतो. तो जेव्हा वाढत होता तेव्हा तो देवाच्या भयात आणि आई बापांच्या आज्ञेत वाढला. हा मानवी बालपणाचा नमुना आहे, दैवी जीवनाची सुरुवात आहे. पलांडण सणात 3 दिवस मंदिरात गुरुजनांमध्ये भाषण ऐकणारा आणि प्रश्न विचारणार हा त्याचा दैवी स्वभाव आपल्याला इथे दिसून होतो. आणि म्हणून मानवी भूमिकेतून आणि दैवी भूमिकेतून येशू ख्रिस्त हा खरोखरी एकमेव आदर्श शिक्षक होता. ऐकणाऱ्याला समजेल अशा शब्दात बोलणे, दृष्टांतातून त्याला वेगवेगळ्या विषयावर लोकांना शिकवणं, दाखले जे आपल्या रोजच्या व्यवहारात जे आपण वागतो त्याचे दाखले घेऊन त्यातून आपल्या राहणीमानाच्या परिस्थितीतून आपण कसं जातो, त्यातून त्या आधारावर देवाशी कसं आपण जोडू शकतो हे त्याने आपल्याला शिकवलेलं आहे. येशूच्या विषयीचं भविष्य आपण बघतो मत्तेयाने वारंवार केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला त्याची आठवण तीव्रतेने होते की खरोखरी जुन्या करारात जे सांगितलेले ते किती सत्य आहे आणि जे किती व्यवस्थित बरोबर ते झालेलं आहे. कारण ते देवाचं वचन आहे. देवाचं वचन हे कधीही नष्ट होत नाही. सर्व शास्त्र, पुस्तकं, भाषा नष्ट होतील पण देवाचं वचन कायम असं राहणार आहे. योहानाचं शुभ वर्तमान बघा, त्याच्यात पहिलंच वाक्य शब्द या शब्दाने सुरू होत. शब्द या शब्दाने म्हणजे आपल्याला तसंच बोलायला लागेल ना, शब्द. आणि त्या शब्दातून इतका गहन अर्थ परमेश्वराने आपल्यापर्यंत पोचवलेला आहे की त्याला सीमा नाही आणि आपल्या ते बुद्धीच्या पलीकडे आहे. बरोबर योहान 1 अध्याय आणि 17व्या वचनात म्हणतो, कारण नियमशास्त्र मोशेच्या द्वारे देण्यात आले, कृपा व सत्य हे येशू ख्रिस्ताच्या द्वारे देण्यात आले. त्याचा जो गहन अर्थ आहे आणि संबंध आहे ना, त्याच्यावर कितीही आपण विचार केला तरी त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला फार कष्ट करावे लागतील. आपला परमेश्वर महान आहे. त्याचा क्रोध क्षणमात्र असतो पहा. तो ईर्ष्यावान परमेश्वर आहे. त्याला अयोग्य गोष्टी आवडत नाहीत, परंतु त्याचं मानवावरील प्रेम पहा. त्याला राग येतो.
तो आपल्याला शिक्षा करतो. आपण जुन्या करारात पण बघितलेलं आहे की इस्रायल लोकांना कितीदा शिक्षेतून जावं लागले, त्यांचे किती हाल हाल परमेश्वराने केलेले आहे, पण त्यांना कधीही सोडलं नाही. आणि त्याचा आशीर्वाद मात्र आपल्याला आयुष्यभर लाभतो. स्तोत्र 30:5 या वचनात आपण ते वाचलेलं आहे. आणि जे स्तोत्र आणि नीतिसूत्र, उपदेशक आणि गीतरत्न हे पुस्तकं तर इतकी ज्ञानाने भरलेली आहेत की कितीदा वाचली तर आपण प्रत्येक वेळेस नव्याने काहीतरी नवीन आपल्याला त्यातून ज्ञान मिळतं. ही देवाची फार मोठी कृपा आहे. आणि अशा स्थितीत आपण देवाकडे सतत प्रार्थना करूया. जाता जाता मला आता असं लक्षात आलं की यशयाचं पुस्तक म्हणजे यशया हा भविष्यवादी, त्याने लिहिलेलं पुस्तक हे 23-24 काहीतरी असावं, परंतु ते असं मध्यवर्ती आहे असं वाटतं. कारण त्याच्यात भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे दोन्ही जोडलेले आहेत. आणि त्यामध्ये येशू ख्रिस्ताविषयी जास्तीत जास्त भविष्यवाणी आपण वाचलेली आहे. अशा रीतीने या पवित्र शास्त्राचा सखोल अभ्यास करताना आपलं कितीही वय वाढलं, आपण कितीही अभ्यास केला, कितीही वेगवेगळ्या संस्थांमधून आपण शिक्षण घेतलं तरी ते कमीच आहे प्रियांनो. आणि म्हणून शिक्षक दिनानिमित्त हे जे मनन चिंतन थोड्या प्रमाणात मी आपल्याबरोबर करू शकले ते आपल्याला सहाय्यकारी होईल असं मला वाटतं. आणि म्हणून मी परमेश्वराकडे प्रार्थना करते, येथून पुढेही परमेश्वरा तुझ्याविषयीच्या अगम्य ज्ञानाविषयी मनन करण्यास व सुज्ञान मिळवण्यास आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त जो तुझा एकुलता एक पुत्र, आमचा तारणारा व आदर्श शिक्षक, याच्या नावाने मागते म्हणून तो आई. आमेन. प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान आमच्या दयाळू परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस आम्हाला दाखवलास. तुझ्या सानिध्यामध्ये तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, गीतं गाण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, तुझं वचन ऐकण्यासाठी प्रभू अत्यंत सुंदर अशी संधी तू आम्हाला दिलीस. त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. तुझ्या सेविका कोतवाल आंटी यांच्याद्वारे तुझं जे वचन आमच्याकडे आलं आहे प्रभू, त्याबद्दलही आम्ही तुझे उपकार मानतो. आणि आज शिक्षक दिनानिमित्त आम्ही सर्व प्रभू आमच्या जीवनामध्ये ज्या सर्व शिक्षक शिक्षिकांचा सहभाग आहे, ज्यांचं मोठं योगदान आहे, आम्ही जन्मल्यापासून आमच्या मातेनं आमच्यावर संस्कार केले, आम्हाला गोष्टी शिकवल्या, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही शिक्षण घेतलं प्रभू, त्या ठिकाणी असणाऱ्या शिक्षक शिक्षिकांनी जे काही आम्हाला शिकवलं प्रभू, त्याबद्दल त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. या सर्व शिक्षक शिक्षिकांवर प्रभू तू आशीर्वाद पाठव. आज त्यापैकी अनेक जण आमच्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि जे आज आमच्याबरोबर आहेत, उपस्थित आहेत प्रभू, या सर्व शिक्षक शिक्षिकांसाठी आम्ही तुझी प्रार्थना करतो, तुला विनंती करतो की तू त्यांचं जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित कर. त्यांना उत्तम आरोग्य दे आणि त्यांच्या जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत शिक्षणाचं जे अतिशय सुंदर अद्भुत असं काम आहे ते त्यांच्याद्वारे होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, संकटात आहेत, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. आज तू त्यांना स्पर्श कर, तुझं आरोग्य, तुझी शांती त्यांना तू दे. त्यांच्या प्रत्येक दुःखातून, अडचणीतून त्यांना तू बाहेर काढ. तुझ्या कृपेचा अनुभव त्यांना येऊ दे. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, अशा आमच्या प्रियजनांसाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही प्रार्थना करतो त्यांचं इथून पुढील जीवनसुद्धा तू आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांच्याद्वारे अनेकांना आशीर्वाद मिळावा असा अनुग्रह तू कर. प्रभू, या नवीन आठवड्यामध्ये आम्ही पदार्पण करत असताना आम्ही स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. आम्हा प्रत्येकांचा ताबा तू घे, तू आम्हाला चालव.
तू आम्हाला सुरक्षित ठेव आणि तुझी स्तुती आराधना करण्यासाठी पुन्हा एकदा तू आम्हाला एकत्र आण. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, सर्व शिक्षक शिक्षिका ज्यांच्याद्वारे तो आम्हाला आशीर्वाद दिला त्या सर्वांसह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. देवा स्तवा हो त्याला हो बाप पुत्र आत्मा त्रेत्याला द्या अनंत मान. आमेन. शालोम. प्रियजनो, आजची उपासना तुम्हा सर्वांना आवडली. प्रभूनं आशीर्वाद दिला. तुम्हाला हा आशीर्वाद इतरांना द्यायला आवडेल का? मग सोपं आहे, उपासनेची लिंक त्यांना पाठवा. चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम. आणि सर्व शिक्षकांना पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.